तुम्ही शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सर आम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस नाही करायचं, जागा, मशिनरी, शेड, मार्केटिंग एवढं सगळं न करता पहिले डिस्ट्रीब्युशन लेवलचा किंवा सप्लायर लेवलचा जर बिझनेस शोधत असाल तर खास फ्रोझन फूड बिझनेस ही कन्सेप्ट तुमच्यासाठी आहे. या संबंध व्हिडिओमध्ये आपण फ्रोझन फूड बिझनेसचा किंवा फ्रोझन फूड बिझनेस नक्की कशा प्रकारे करू शकतो असे काही प्रोडक्ट सांगणार आहे की तुम्ही अवाक होऊन जाल की अरे बापरे, हे सुद्धा प्रोडक्ट फ्रोझन मध्ये बनतात आणि मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण हा बिझनेस करू शकतो, काय बेसिक रिक्वायरमेंट आहेत, इन्व्हेस्टमेंट किती लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रोसेसमध्ये आवडी प्रोफेशनली तुम्हाला कशा प्रकारे हेल्प करू शकते याविषयी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अमित रमेश मखरे. 2011 पासून म्हणजे आता जवळजवळ झाली 15-16 वर्ष वेगवेगळ्या बिझनेसला कन्सल्टिंग करत असताना किंवा वेगळ्या बिझनेसला मार्गदर्शन करत असताना माझ्याकडे नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी विषयी डेफिनेटली विचारलं जातं. तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला हेच आवडतंय, खरं की नाही? त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या, कारण आजचा विषय तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे. मार्केटमध्ये युनिक आहे, खूप सारी कॉम्पिटिशन नाही, सप्लायर बेस्ड बिझनेस आहे. आपल्याकडे काय होतं, युट्यूबवर आपण मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड बिझनेस बघत असतो. फ्रोझन फूड बिझनेस थोडासा वेगळा आहे, राईट? आणि तुम्हाला याच्यानंतर रिसर्च कसा करायचा हे पण मी सांगणार आहे. फ्रोझन फूड बिझनेस नक्की संकल्पना काय? तुम्ही यापूर्वी कोणते फ्रोझन प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहेत, मला सांगता येईल काही? युजली आपण आपल्या फ्रोझन प्रोडक्ट कोणते बघितले? फ्रेंच फ्राईज बघितले असतील, ओके नाही? जे तुम्ही आता अपडेटेड म्हणताय. तुम्ही म्हणाल सर मटार आम्ही खाऊन बघितलेत, काही लोक म्हणतील सर आम्ही फ्रोझन कॉर्न खाऊन बघितलेत. आजकाल आपण जिथे काही सुपर मार्केट्स मध्ये जातो किंवा मोठमोठ्या मॉल्स मध्ये जातो तर तिथे आपल्याला फ्रोझनचे वेगवेगळे प्रोडक्ट छोटे मोठे दिसतात, बरोबर? सो B2C मार्केट आपण जर तसं बघितलं तर फारसं आपल्याकडे फ्रोझनचं डेव्हलप झालेलं दिसत नाही. पण हेच अप्रोच B2B मार्केट फ्रोझन मध्ये खूप मोठ्या स्वरूपात आहे. म्हणजे मी आज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फ्रोझन प्रोडक्ट याविषयी सांगणार नाही. याचा ऑलरेडी आपल्या युट्यूबवर चॅनलवर माझा एक ऑलरेडी व्हिडिओ आहे जो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बद्दल माहिती देतोय. आज मी सांगणार आहे एका वेगळ्या बिझनेस मॉडेल बद्दल. पहिले तुम्हाला प्रोडक्ट समजून सांगणार आहे फ्रोझन मध्ये येतं काय, राईट? हे जे पारंपरिक प्रोडक्ट हे सोडले, आता थोडे वेगळे प्रोडक्ट सांगतो. फ्रोझन वडापाव, फ्रोझन समोसा, फ्रोझन पावभाजी, फ्रोझन मिसळ पाव, फ्रोझन मोमोज, फ्रोझन उकडीचे मोदक, फ्रोझन बिर्याणी, फ्रोझन पोहा, फ्रोझन शिरा, फ्रोझन गाजर हलवा. यासोबत फ्रोझन मध्ये येते बिर्याणी, तर मी सांगितली ना, हा बिर्याणी. त्याच्यानंतर दाल तडका येतो, पनीर बटर मसाला येतो. सर म्हणजे एखाद्या फुल मील साठी लागणारं सगळं मील फ्रोझन मध्ये अवेलेबल आहे. मार्केटमध्ये जे असंख्य तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल जे दिसत आहेत ते बेसिकली बरेच जण फ्रोझनचा वापर करतात. त्यामुळं ज्या मोठमोठ्या आउटलेट्स मध्ये जिथे तुम्ही आज चिकन मध्ये परत अगेन फ्रोझन भरपूर सारे आहेत, चिकन बॉल्स आहेत, चिकनच्या रेसिपीज आहेत, पण हॉटेलला लागणार रेग्युलर चिकन मसाला, पनीर बटर मसाला, दाल तडका, दाल मखनी असे सुद्धा आयटम फ्रोझन मध्ये येतात. हे सगळं झाल्यानंतर मग फ्रोझन मध्ये तुम्हाला मेजरली फ्रूट क्यूब्स सगळे फ्रोझन मध्ये दिसतात. म्हणजे मार्केट कशा पद्धतीने जात आहे बघा. फ्रोझन वडा, आता सगळ्यात मोठा शॉक लागणार आहे तुम्हाला. तुम्ही घरी वडापाव बनवता, आपण घरी वडापाव बनवतो, काय शेल्फ लाईफ असते तुम्ही जो घरी वडापाव बनवता त्याची? आपण 1 किंवा 2 दिवस बाहेरही गाडीवरती जर आपण वडापाव खायला गेलो 1 किंवा 2 दिवस, एक्झॅक्टली, बरोबर की? आता जर का आपण फ्रोझन वडा जर का बघितला, आता कस्टमर अँगलने हा व्हिडिओ बघत असाल तर गडबड आहे बॉस, कारण तुम्ही म्हणाल की हो गडबड आहे. पण जर बिझनेस अँगलने जर बघितलं तर नक्की काय, फ्रोझन वड्याची शेल्फ लाईफ जर व्यवस्थित फ्रीज कंडिशन मेंटेन झाली तर साधारणतः मिनिमम 1 ते 2 वर्ष असते. मिनिमम 1 वर्ष असते, त्यापेक्षा जास्त असू शकते. क्लेम वगैरे मी अजिबात करत नाहीये, पण नॉर्मली साधारणतः जे मॅन्युफॅक्चर करतात त्यांच्याकडून आपल्याला साधारण 1 वर्ष आहे. 1 वर्ष आहे. आता दुसरा महत्वाचा शॉक, जर माझं वडापावचं दुकान आहे किंवा मला इथे एक स्नॅक सेंटर सुरू करायचं, आता विचार करू, म्हणजे आता टाकायचंय मला स्नॅक सेंटर, राईट? सो मला जर एक स्नॅक सेंटर टाकायचं तर माझ्या समोर आज वडापावचं दुकान आपण पहिले इमॅजिन करू. मला जर वडापावचं दुकान सुरू करायचं तर मला माझ्या एरियामध्ये इथे लोकली जेव्हा मी आता इथून तुमच्याशी बोलतोय तर इथे मला आता जनरल बघावं लागेल ना, की मार्केटला डिमांड किती आहे, एरिया थोडासा रेसिडेन्शियल एरिया आहे, तर बाबा पहिली तर ऑलरेडी काही वडापावची गाडी सुरू आहेत किंवा ऑलरेडी तिथे दुकानं सुरू आहेत. आता मी नक्की बटाटा किती केला पाहिजे किंवा मी चटणी किती केली पाहिजे, बेसन किती करून ठेवलं पाहिजे, पण ग्राहकाला तर गरम गरम वडा लागतोय, बरोबर आहे की नाही? मग मी बऱ्याच वेळा माझा हा अंदाज चुकतो. बरं, आता मी स्वतः ऑलरेडी काहीतरी बिझनेस करतोय, चावडीच्या माध्यमातून एक कन्सल्टिंगचं काम करतोय. सो मी तर आता स्वतः वडे तळू शकत नाही. मला एक त्यातला स्किल व्यक्ती वडावाला शोधून आणायला हवा, त्याचा पगार, किचनचं भाडं, मटेरियल आणायला रोज मला बटाटे आणायला जा, कांदे आणायला जा, बेसन आणायला जा, हे सगळं सुरू झालं. बरं, आता मी वडापाव ठेवला की ग्राहक म्हणतो फक्त वडापाव आहे का, भजे नाहीत का? फ्रोझन भजेही मिळतात. मग जर हे केलं
तर एखादा उपवासवाला येतो आणि उपवासवाला म्हणतो की अरे आज नेमका आम्हाला उपवास होता, आपल्याकडे साबुदाणा खिचडी नाही मिळत का? अरे बापरे, फ्रोझन साबुदाणा खिचडी पण मिळते. पण साबुदाणा खिचडी खाऊन लोकांना कंटाळा येतोय, तर फ्रोझन मध्ये साबुदाणा वडा ही मिळतो, उत्तम लागतो, खरंच खूप छान चव आहे. हे न केलं तर एखादा येतो आणि उडपी नाही का, मग आपण म्हणतो अच्छा उडपी ठेवलं पाहिजे. फ्रोझन मध्ये इडली आणि वडा फ्रोझन सुद्धा मिळतो. आता काय मिळतं आणि याचं मार्केट सेगमेंटेशन दोन्ही समजून घेऊयात, राईट. सो इथं स्काय इज द लिमिट, याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट मिळतात. मी आता ज्या ठिकाणी बसलो इथे आमचा एक पॅनेट्री एरिया सुद्धा जवळ आहे. आम्ही आमच्या इथे गेली वर्षभर हे प्रोडक्ट्स वापरतोय, खातोय, खूप छान लागतात, चवीला सुंदर आहेत, गरम गरमच सर्व केले जातात, जसे हवे तसे मिळतात. सोबत पुरणपोळी फ्रोझन मिळते, फ्रोझन पराठा मिळतोय, खूप प्रोडक्ट आहेत यार, म्हणजे मी सांगता विसरून जाईल एवढे प्रोडक्ट आहेत. मी याची एक प्रोडक्टची लिस्ट ना तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली, त्यावरती मी प्रोडक्टची जी आमच्या पॅनेट्री एरियात उपलब्ध आहे ना त्याची लिंक पण तुम्हाला देऊन ठेवणार आहे. सो तुम्हाला तिथून बऱ्यापैकी आयडिया अजून मिळू शकेल. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा, अजून प्रोडक्टची लिस्ट समजेल. बिझनेस कुठे तो समजून घ्या. आता मी कॅन्टीन वाईज आहे, पहिले आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. सो आता जर माझ्याकडे फ्रोझन वडा आहे, माझ्याकडे एक ऑर्डर आली, समजा आमचे प्रणव सर आहेत आणि प्रणव सरांनी एक ऑर्डर दिली. आता माझी जी एक्झिक्युटिव्ह आहे किंवा माझी जी सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे किंवा माझी स्टोअर ऑपरेशनल जी व्यक्ती करते, त्या वहिनी काय करतात की त्या मॅडम काय करतात, मस्तपैकी एक वडा काढतात, एक 5 ते 10 मिनिटं 15 मिनिटं नॉर्मल ठेवतात. नंतर तो वडा छानपैकी तळला जातो, तो पूर्ण कोटेड आहे बेसनचा, हाफ बेक आहे आणि छानपैकी तो प्रोसेस केला जातो. प्रोफेशनल मॉडेल आहे, चव छान लागते. आता मी ब्रँडची नावं इथे सांगू शकत नाही, पण तुम्ही जेवढे काही टॉपर्स बऱ्यापैकी वडेवाल्यांचे वडे खाल्ले असतील ज्यांच्या इथे फ्रोझन वडा मिळतो. सो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ते चांगलं आहे. तुम्हालाही चांगलं खायला आवडतं, तुम्ही खाताय, याचा अर्थ ते ब्रँडही बिझनेस करतायत, सुंदरपैकी बिझनेस सुरू आहे त्यांचा, तुम्ही सॅटिस्फाय होताय ऍज अ कस्टमर म्हणून. मी काय सांगतो, प्रोफेशनली टर्म मध्ये सांगतो, साधारणतः मला तो एक वडा 6 ते 7 रुपयापर्यंत मिळतोय. मला 6 ते 7 रुपयापर्यंत वडा मिळतो. नंतर मला आणायचा खर्च आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे, हँडलिंग चार्जेस आहेत, ठेवायचा खर्च आहे, त्यानंतर तेल तळायचा खर्च आहे, साधारणतः 10, 12, 13, 14 रुपयापर्यंत सगळा खर्च केला. पाव ऍड केले, 15 रुपयापर्यंत हे सगळं कॉस्ट झाली. मला 4-5 रुपये मार्जिन यातून मिळतो, बरोबर. असा स्नॅक सेंटरचा हा प्लॅन असेल. सेम बाकीचे प्रोडक्ट मध्ये तात्पर्य काय, इव्हन चायनीज मध्ये पण, हा अरे यार हे असं होतं प्रोडक्ट सांगाय, चायनीज मध्ये पण नूडल्स मिळतात, फ्रेंच ते सगळे जे बॉल्स वगैरे जे असतात, मंचुरियन बॉल्स वगैरे, हे सगळे फ्रोझन मिळतात. सो डेडिकेटेड जर आता मला पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये जर मला एक आउटलेट चालू करायचं, एक जर कॅफे चालू करायचं, एक रेस्टॉरंट चालू करायचं, तर जागेचं भाडं 5-50 हजार प्लस मला शेफ ठेवायचं आहे, 2-3 प्रकारचे कुक ठेवायचे, नंतर वेटर ठेवायचा, नंतर ऑपरेशन करायला सुरुवात करायची. छोट्या स्नॅक सेंटर मध्ये तर मला स्वतःला सगळे प्रोडक्ट बनवायचे, व्हाय जायचे आणि ठेवायचे काय काय, हाही प्रश्न आहे. आता काम सोपं करूयात. पुढे सर्व्हिंग काउंटर असेल, बॅक साईडला माझं किचन असेल, माझ्याकडे एक छोटासा फ्रीज असेल आणि मी मटेरियल घेऊन हा बिझनेस सुरू करू शकतो. म्हणजे फ्रोझन फूडच्या या पहिल्या बिझनेसमध्ये पहिली अपॉर्च्युनिटी काय, लो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही फ्रोझन फूड घेऊन तुम्ही तुमचा रेस्टॉरंट, कॅफे और तुम्ही जे काही वॉट एव्हर जे हॉटेल म्हणता ते सुरू करू शकता. पहिली विषय. आता तुम्हाला पहिला प्रश्न पडेल, सर हे सगळं ऐकतोय पण हे सगळं भेटेल कुठे? काम सोपं आहे. आपण मी खाली एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, आपलं एक ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक ऍप आहे गुगल प्ले स्टोर वरती, तिथे जायचं, रजिस्टर व्हायचं, नसाल तर रजिस्टर व्हा, ऍप डाउनलोड करा, रजिस्टर व्हा. तिथे ना एक तुमचा बिझनेसचा असिस्टंट तुम्हाला भेटेल, AI असिस्टंट. तो काय करतो, तुम्ही फक्त त्याला ऑर्डर द्यायची की बॉस मला आहे ना फ्रोझन फूडचा बिझनेस करायचा आहे, मला महाराष्ट्रामधले, मला UP मधले, मला ज्या भागांमधले मला याचे सप्लायर हवेत. 2 मिनिटात डॅशबोर्ड तो असिस्टंट किंवा AI तुम्हाला काय करतो, तो बॉट तुम्हाला काय करतो, ट्रेड एक्सपर्टचा टी बॉट आम्ही त्याला म्हणतो, हा बॉट तुम्हाला सप्लायर आणून देतो, त्या सप्लायरला तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटेल. म्हणजे हे मटेरियल कुठे भेटणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. राईट. ट्रेड एक्सपर्ट ऍप, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा गुगल प्ले स्टोरला ट्रेड एक्सपर्ट टाकलं, टी नावाचा लोगो आहे तुम्हाला चित्रात दिसत असेल त्याप्रमाणे. आता मुद्दा परत घेऊयात. पहिला बिझनेस अपॉर्च्युनिटी काय, मी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे टाकू शकतो, इन्व्हेस्टमेंट कमी होईल, शेफ कुकवर डिपेंड राहण्याची गरज नाही, माझं काम सोपं आहे. आता दुसरं बिझनेस अपॉर्च्युनिटी, कदाचित मी हॉटेल, कॅफेज आणि रेस्टॉरंटला सप्लायर म्हणून बिझनेस सुरू करू शकतो. वेगवेगळ्या हॉटेलला, वेगवेगळ्या रेस्टॉरंटला, कॅफेजला मला जर मधी मार्जिन ठेवून, म्हणजे सुरुवातीला मॅन्युफॅक्चरिंग न करता पहिले जे एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चर आहेत यांच्याकडून प्रोडक्ट पिक करा आणि ट्रेडिंगचा बिझनेस सुरू करा, होलसेल किंवा ट्रेड करायचा बिझनेस सुरू करा. आपण प्रोडक्ट पिक केलं आणि मार्केटमध्ये आपण विकायला सुरुवात केली ऍज अ डिस्ट्रीब्युटर सारखं. कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप घेण्याची अशी काही आवश्यकता नाही, आपण आपल्या पॅकिंगने त्यांच्याकडून प्रोडक्ट मागून घेऊ शकतो. आपण आपल्या इथे छोटंसं एक सुरुवातीला डिफ्रीजर घ्याव्या लागतील, नंतर कोल्ड स्टोरेज, म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट काय काय सुरू झाली मी समजून सांगतो. आपल्याला डिफ्रीजर घ्याव्या लागतील, एक जागा लागेल, त्यानंतर डिफ्रीजर घ्यावे लागतील, त्यानंतर जर थोडं मोठं बजेट असेल, चांगला प्लॅन असेल तर मग कोल्ड स्टोरेज केलं तरी चालेल.
त्यानंतर एक रेफर व्हॅन हवी इकडून तिकडे माल टाकण्यासाठी. सो रेफर व्हॅनला सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता, जे आपण म्हणतो ना की केकवाल्या व्हॅन किंवा जे फ्रोझन मटेरियल घेऊन जाणारे व्हॅन, त्यातला जो ऍडव्हान्स प्रकार आहे त्या फ्रोझन व्हॅन आपल्याला लागतील हे सगळं मटेरियल बॉरो करायला. सो इन्व्हेस्टमेंट ती व्हॅनसाठी आहे, डिफ्रिजरसाठी आहे, जागेचं भाडं आहे. मार्केटिंगसाठी सुरुवातीला थोडं फिरावं लागेल. एक 5 ते 6 लाखांपर्यंत मिनिमम बजेट बसू शकतं. अप्रॉक्सिमेटली सांगतोय, कॅपॅसिटी वाईज या सगळ्या गोष्टी कमी जास्त होतात, राईट. हे फायनल प्लॅन केलं. आता तुम्हाला परत जर प्रश्न पडणार असेल की सर हे सगळं ठीक आहे, पण आता गाडीवाला ड्रायव्हर बघावा लागेल किंवा आपल्याला तिथं ऑपरेशनसाठी कोणी माणसं ठेवावं लागतील का? हाही प्रॉब्लेम बेसिकली आपल्याकडे एक एनव्हीसेज नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचा कॉल सेंटरचा नंबर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. यांना फोन केला, हे लोक सेल्स मार्केटिंगसाठी किंवा प्रोडक्शन रिलेटेड आपले जे छोटे छोटे उद्योग आहेत ना, यांच्या बेसिकली रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाईज या प्लॅटफॉर्मवरती चालते. तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता, तुमच्या बिझनेससाठी जी काय ऍडव्हर्ट लागतात लोक, त्याची एक ऍडव्हर्टाईज तिथे केली की पूर्ण डेटाबेस मधून की जेवढे काही लोक, लाखो लोक त्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड आहेत, तिथून लोक तुमच्या ऍडव्हर्टाईजला अप्रोच करतील, तुमचं काम सोपं होईल. आपल्या मॅन्युफॅक्चरिंग बिझनेससाठी डेडिकेटेड बनवलेला हा एनव्हीसेज नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देऊन ठेवली. तोही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता मुद्दा येतो की सर सप्लाय चेनचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण मार्केटला याचं पोटेन्शियल आहे का? हो, याच्यासाठी एक बेसिक लेवलचा थोडासा मार्केट सर्वे तुम्हाला करावा लागेल. म्हणजे सप्लायर जरी आपल्याला भेटत असतील, मॅन्युफॅक्चर जरी आपल्याला ट्रेड एक्सपर्ट म्हणून जरी भेटलं, तरी तुम्हाला ग्राउंड लेवलला थोडा सर्वे करणं. कारण का, तर हॉटेलला, कॅफेजला आणि तुम्हाला सुद्धा वैयक्तिक तुमच्या बाबतीत पण हे होणार. मी जेव्हा म्हणतो ना की 1-1 वर्ष वाडा टिकतो, पहिले जर तुम्ही खाल्लेलं नसेल, कोण खाणार आहे शिळं, असं नॉर्मल येऊ शकतं. खरं की खोटं कमेंट करून सांगा तुमच्या डोक्यात काय चालू आहे. मग माझं म्हणणं आहे की याला थोडंसं ना पहिले खाऊन बघावं लागेल. कारण आता हे व्हिडिओ आहे, त्यामुळे मी ऑफिशियली तुम्हाला ब्रँडची नावं नाही सांगू शकत. बट तुम्ही एक गोष्ट आवर्जून करू शकता की छानपैकी असे फ्रोझन फूड जेव्हा आपण ट्रेड एक्सपर्ट म्हणून सप्लायर घेऊ, त्यांच्याकडून पहिले थोडे थोडे मागून बघा, घरी खाऊन बघा, कन्सेप्ट समजून घ्या. पुढे जर तुम्हाला याचा बिझनेस प्लॅन करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप गायडन्स हवा असेल, जो आमचा मूळ चावडीचा कन्सल्टिंग आणि ट्रेनिंगचा बिझनेस आहे, तर फ्रोझन फूड बद्दल आपण हँड होल्डिंग कन्सल्टेशन करतो. सध्या पुण्यातल्या ऑलरेडी 1-2 क्लायंट्सला मी कन्सल्टिंग करतोय. त्यांचा नंबर वगैरे फ्रीमध्ये आम्ही देत नाही, कारण क्लायंट आहे ना. सो एका पेशंटचा नंबर दुसऱ्या पेशंटला कसा दिला जाईल? पण आमचं एक BCP नावाचं एक पॅकेज आहे, ज्यामध्ये आम्ही फ्रोझन फूड किंवा कोणताही बिझनेस असेल, आयदर आम्ही ट्रेनिंग देतो, आमच्याकडे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध असतात, किंवा आम्ही कन्सल्टेशन करतो. सो BCP नावाचा प्रोग्राम आहे, फार काही फी नसते, वर्षभराची एक 7,000 ते 8,000 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये वर्षभर आम्ही कन्सल्टेशन करतो. म्हणजे 2-5 लाखाचा बिझनेस करायचा आहे, पण त्याचं प्रॉपर नॉलेज जर 8-10 हजारात ऍटलिस्ट मिळत असेल, ती इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, खरं की खोटं. सो तेही आपण करतो. तात्पर्य असं आहे, फ्रोझन फूड मध्ये दोन्ही अपॉर्च्युनिटी आहेत. इफ यू कॅन प्लॅन की आपण एक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस प्लॅन करतोय, करा. किंवा इफ यू कॅन प्लॅन की बाबा तुम्ही सप्लाय चेनच्या बिझनेसमध्ये जाणार, जर तुम्हाला काही सर्व्हिस लागली किंवा तुम्हाला जर काही हेल्प लागली, कॉल सेंटरचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, त्यांच्याशी चर्चा करा की आम्हाला याबद्दल ॲडिशनल माहिती पाहिजे, सरांची अपॉइंटमेंट आम्हाला घ्यायची, BCP मीटिंग जॉईन करायची. यू कॅन कंटिन्यू इट. डेफिनेटली तुम्हाला सगळ्या बाबतीत माहिती मिळेल. प्लॅन करा, वर्कआउट करा, लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस सुरू करा.